नमस्कार मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आपल्या डेली करंट अफेअर्सच्या चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये आज दिनांक 9 जुलैच्या ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी असतील त्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर करणार आहोत. चला मग, तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून याचा फायदा आपल्या विद्यार्थी मित्रांनासुद्धा होईल. तर आपण जे काही कालचं होमवर्क क्वेश्चन दिलेला होता ते अगोदर बघूया की जगप्रसिद्ध एलिफंटा लेण्या कोणत्या ठिकाणी आहेत. ऑप्शन्स आपल्यासमोर असतील आणि याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर सी, मुंबई. मुंबई या ठिकाणी जगप्रसिद्ध एलिफंटा या लेण्या आहेत. त्याविषयी माहिती बघूया. एलिफंटा लेणीलाच घारपुरी लेणी असं सुद्धा म्हटलं जातं. तर महाराष्ट्रामधील मुंबईपासून 6 ते 7 मैल अंतरावर समुद्रातील घारपुरी या लहान बेटावर डोंगरात या कोरलेल्या लेण्या आहेत आणि या लेण्या भव्य आकाराच्या शिल्पांसाठी प्रसिद्ध आहेत. 1987 साली या लेण्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थानाचा दर्जा दिलेला आहे. हे पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. हे जे काही एलिफंटा लेण्या आहेत त्या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये आहे. हे आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो. त्यानंतर आपण पहिला प्रश्न बघूया की नुकतेच प्रकाशित झालेल्या WHO अर्थात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या रिपोर्टनुसार जगातील सर्वात प्रदूषित देश कोणता आहे. ऑप्शन्स आपल्यासमोर असतील. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, बांगलादेश. बांगलादेश हा जगातील सर्वात प्रदूषित देश म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे WHO कडून. तर त्याविषयी आपल्याला हे रँकिंग लक्षात ठेवायचे आहे की सगळ्यात प्रदूषित शहर आहे देश हे बांगलादेश आहे. 2 नंबरवर पाकिस्तान आणि आपला भारत जे आहे भारताचा प्रदूषित देशांच्या यादीमध्ये 3रा क्रमांक आहे मित्रांनो. तसेच आपण WHO विषयी थोडी माहिती बघूया की त्याची स्थापना कधीची आहे. तर 7 एप्रिल 1948ची स्थापना आहे आणि याचं मुख्यालय जिनेवा या ठिकाणी आहे. आपल्याला या ठिकाणी भारताचा क्रमांक जर विचारला तर पक्का लक्षात ठेवायचा आहे की भारताचा कितवा क्रमांक आहे, 3रा क्रमांक आहे प्रदूषित देशांच्या यादीमध्ये. पुढचा प्रश्न बघूया. नुकतेच डॉक्टर मसूद पेझेशकियान खालीलपैकी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. ऑप्शन्स आपल्यासमोर असतील. याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर डी, इराण. डॉक्टर मसूद पेझेशकियान हे इराण या देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत. त्याविषयी थोडी माहिती बघूया की जे पूर्वीचे जे इराणचे राष्ट्राध्यक्ष होते इब्राहिम रईसी यांचे विमान अपघातामध्ये निधन झाले. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत डॉक्टर मसूद पेझेशकियान यांचा विजय झालेला आहे आणि डॉक्टर मसूद पेझेशकियान यांच्याविषयी जर वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट कोणती असेल तर ते इराणमधील एक सुधारणावादी लिबरल असे नेते मानले जातात. त्यांचा सुधारणांकडे जास्त कल आहे मित्रांनो. हे जास्त असे धार्मिक वृत्तीचे असे जास्त पाहायला मिळत नाही हे व्यक्तिमत्व. आपल्या पंतप्रधानांनीसुद्धा यांना राष्ट्राध्यक्ष बनल्याबद्दल शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया की महिला उद्योजकांमध्ये आर्थिक साक्षरता आणि व्यावसायिक कौशल्य वाढवण्यासाठी तयार केलेला सेहर कार्यक्रम कोणत्या संस्थेकडून सुरू करण्यात आलेला आहे. ऑप्शन्स आपल्यासमोर असतील आणि याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर ए, नीती आयोगाचं जे काही वुमन एम्पॉवरमेंट प्लॅटफॉर्म आहे त्याच्याकडून हे सेहर या कार्यक्रमाला लॉन्च करण्यात आलेलं आहे. तर त्याविषयी आपण बघूया की नीती आयोगाच्या वुमन एम्पॉवरमेंट प्लॅटफॉर्म आणि क्रेडिट ब्युरो यांनी संयुक्तपणे कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि याचा उद्देश काय आहे या सेहर कार्यक्रमाचा. तर महिलांमध्ये आर्थिक साक्षरता आणि व्यावसायिक कौशल्य विकसित करता यावे म्हणून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आलेली आहे. हे आपल्याला उद्देश कमीत कमी लक्षात ठेवायचा आहे. आणि सुरू कोण केलेला आहे सेहर, तर नीती आयोगाच्या वुमन एम्पॉवरमेंट प्लॅटफॉर्मकडून हे सुरू केलेलं आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न असेल की दरवर्षी ओडिशामध्ये प्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रा कोणत्या शहरात आयोजित करण्यात येते. ऑप्शन्स आपल्यासमोर असतील आणि याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर बी, पुरी. ओडिशामध्ये जे पुरी शहर आहे त्या ठिकाणी दरवर्षी जगन्नाथ रथयात्रा आयोजित करण्यात येते. त्याच्याविषयी थोडेसे पॉईंट्स लक्षात घेऊया की या 7 जुलै रोजी यावर्षीच्या 7 जुलै रोजी या यात्रेमध्ये भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सहभाग घेतला होता. तसेच जे भगवान जगन्नाथ आहेत यांच्या संबंधित हा हिंदू सण आहे म्हणून दरवर्षी हा
रथयात्रेचं आयोजन केले जातं मित्रांनो. खूप मोठ्या प्रमाणात ही रथयात्रा काढली जाते. त्यानंतरचा प्रश्न असेल की UPSC परीक्षार्थींना मदत करण्यासाठी केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी कोणते पोर्टल सुरू केले आहे? ऑप्शन्स आपल्यासमोर असतील आणि याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर सी निर्माण. निर्माण हे पोर्टल त्यांनी सुरू केलेलं आहे. कशासाठी तर आपण पुढं बघूया की निर्माण योजनेअंतर्गत 8 लाखापेक्षा कमी कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या SC ST आणि तृतीय लिंगी उमेदवारांसाठी ही योजना असणार आहे. पात्र जे UPSC उमेदवार असतील त्यांना 1 लाख रुपये एवढी रक्कम मिळेल. आणि जी किशन रेड्डी कोण आहेत विचारलं तर कोणतं खातं आहे यांच्याकडे केंद्रातलं, तर केंद्रीय खाण व कोळसा मंत्री आहेत हे मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न असेल की नुकतेच PIB अर्थात प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? ऑप्शन्स आपल्यासमोर असतील आणि याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी धीरेंद्र ओझा हे PIBचे नवीन महासंचालक म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत. तत्पूर्वी जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर ज्या काही महत्त्वाच्या नियुक्त्या आहेत ते बघूया आता. NTA अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे अध्यक्ष म्हणून प्रदीप सिंग खारोला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला की त्यांची दुसऱ्यांदा निवड करण्यात आलेली आहे. आता या नियुक्त्या मित्रांनो प्रत्येक व्हिडिओमध्ये घेण्याचा उद्देश हाच, आपल्याला परत रिवाईज करून हे आपल्या लक्षात राहून जाणार आहे. परत तुम्हाला वाचण्याची गरज पडणार नाही, म्हणून हे आपल्याला परत रिवाईज करायचं आहे. त्यानंतर IB महासंचालक म्हणून तपन कुमार डेका यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. महाराष्ट्राच्या मुख्य सचिव म्हणून सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि यांच्या बाबतीत लक्षात ठेवायचं की ह्या महाराष्ट्राच्या इतिहासातल्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच भारताचे लष्कर प्रमुख म्हणून उपेंद्र द्विवेदी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि SBIचे अध्यक्ष म्हणून छल्ला श्रीनिवासुलू शेट्टी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि आपले नवीन परराष्ट्र सचिव म्हणून विक्रम मिस्री यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. आता मित्रांनो शेवट हा जो काही आपल्यासाठी होमवर्क क्वेश्चन असेल की जगप्रसिद्ध लोणार सरोवर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन्स आपल्यासमोर असतील आणि याचं उत्तर आपण कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि तसेच आपण उद्याच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये याचं उत्तर नक्की डिस्कस करणार आहोत. तोपर्यंत तुम्ही कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे की जगप्रसिद्ध लोणार सरोवर नेमकं कोणत्या जिल्ह्यात आहे. याच्याविषयी इन्फॉर्मेशन मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद मित्रांनो.